तिळाचे 6 उपयोग केल्याने जन्मोजन्मीची पापे नष्ट होतात, दारिद्र्य दूर होते आणि भगवान विष्णू स्वतः कृपा करतात. ही एकादशी नेमकी कोणती आहे? आज आपण जाणून घेणार आहोत षटतिला एकादशीचे अद्भुत महत्त्व. षटतिला एकादशी ही माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एक अत्यंत पुण्यदायी एकादशी आहे. षट म्हणजे 6 आणि तिला म्हणजे तीळ. या दिवशी तिळाचे 6 प्रकारे धार्मिक उपयोग केल्यास अपार पुण्य मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. ही एकादशी विशेषतः भगवान विष्णू आणि पितृदेवता यांना समर्पित आहे. साधारणपणे ही एकादशी जानेवारी किंवा फेब्रुवारी दरम्यान येते. या दिवशी केलेले दान आणि उपवास हजारो यज्ञांइतके फलदायी मानले जाते. पौराणिक कथानुसार या दिवशीचे व्रत केल्यास पूर्वजन्मातील पापांचा नाश होतो, आर्थिक अडचणी दूर होतात, घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, पितरांना शांती मिळते. म्हणूनच ही एकादशी दारिद्र्यनाशक एकादशी म्हणून ओळखली जाते. या दिवशी तिळाचा वापर 6 प्रकारे करणे अत्यंत शुभ मानले जाते. पहिला प्रकार आहे तीळ स्नान. तीळ मिळवलेल्या पाण्यात स्नान करणं. दुसरं आहे तीळ उटणे, अंगाला तिळाचं उटणं लावणं. तिसरं आहे यज्ञात किंवा दिव्यात तीळ अर्पण करणं. चौथा आहे तीळ तर्पण, पितरांसाठी तिळाचे तर्पण करणे. पाचवं आहे गरजू व्यक्तीस तीळ किंवा अन्नदान वस्त्र करणे. 6वं आहे तिळाचं भोजन, तिळाचे पदार्थ जसे तिळगुळ, तिळाची पोळी किंवा तीळ लाडू सेवन करणे. या 6 कर्मांमुळेच या एकादशीला षटतिला असे नाव पडले आहे. सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरातील भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. तुळशीपत्र, तीळ, फुले अर्पण करावीत. दिवा लावून मंत्र जप करावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळेस जप करावा. दिवसभर उपवास करावा. श्रद्धेनुसार निर्जल, फलाहार किंवा साधा उपवास. पुराणात सांगितलेले आहे की एक गरीब ब्राह्मण स्त्री नियमित एकादशी व्रत करत होती. एकदा तिने केवळ तीळ दान केले. भगवान विष्णूंनी तिच्या श्रद्धेवर प्रसन्न होऊन तिचे दारिद्र्य नष्ट केले आणि तिला मोक्ष प्राप्त करून दिला. यातूनच कळते, दान लहान असले तरी श्रद्धा मोठी असावी. षटतिला एकादशी आपल्याला त्याग, दान आणि श्रद्धेचे महत्त्व शिकवते. तिळासारखी छोटी गोष्ट पण श्रद्धेने केली तर जीवन बदलू शकते. भगवान विष्णूंची कृपा आपणा सर्वांवर राहो.